सुहास मूर्ख आहेस? हा? मूर्ख आहेस का? ते कानातलं काढ आधी. हो काय? तूच कानातलं काढ. हा? काढते काढ. काय काय मूर्ख आहेस का? किती मोठ्याने ओरडलास, मी घाबरले. अगं तुला माहितीये का काय कमाल झाली ऐक ना, काय झालंय सांगणार आहेस? सांगतो काय झालंय. काय अरे झालंय? अगं आपण आता मालामाल होणार आहे, कळलं का तुला? आता आपल्या आयुष्यामध्ये ना फक्त पैशाचा पाऊस पडणार आहे. म्हणजे सांगतो. हे बघ, तू मला पैसे दिले होतेस तर त्या पैशाचे मी जय लिमिटेड या कंपनीचे शेअर्स विकत घेतले आणि ते शेअर्स आता किती पटीने वाढलेत माहितीये? विचार किती किती किती? 5 पटीने वाढलेले आहेत. सुहास एक मिनिट, कोणती कंपनी आहे ती? मी कधी नाव नाही ऐकलं. कोणती कंपनी? ऐक ना, आपण जेव्हा आंबा खातो तेव्हा त्या दुकानदाराला विचारतो का की अरे हा आंबा कुठल्या झाडावरचा आहे? नाही ना, आंबा खातो की नाही. हो, पण मला सांग कंपनी कोणती आहे, कारण मी कधी ऐकलं नाहीये त्या कंपनी बद्दल. आता एवढं फार महत्वाचं नाहीये माझ्यासाठी. आता महत्वाचं काय माहितीये का? आता हा आनंद मी असा माझ्या उराशी बाळगणार आहे आणि रात्रभर झोपणाऱ्या आनंदात. तुम्ही झोप चल लवकर. झोप. गुड नाईट. कशा आहात तुम्ही जिजू? काल सगळ्यांना भेटलो पण तुम्हाला भेटायचं राहून गेलं. तुम्हाला झोप लागली होती ना, म्हणून त्रास नाही दिला. थँक्यू. तुम्ही मुली एवढं सगळं करताय माझ्यासाठी, त्याबद्दल खरंच थँक्स. खूप थँक्स. जिजू परत थँक्यू वगैरे बोलू नका. अहो परका झाल्यासारखं वाटतं. आणि तुमच्यासाठी नाही करणार तर मग कोणासाठी करणार? इतकी ट्रेनिंग केली आहे तर काहीतरी उपयोग होऊ द्या. बरं नाही म्हणणार थँक्स. तुम्ही ना माझ्यासाठी एवढं काय काय करताय की माझ्या 2 बहिणी आहेत ना, संपदा आणि कीर्ती, त्या दोघीच नाही आहेत फक्त, या सुद्धा माझ्या सगळ्या बहिणी आहेत असं वाटतंय मला. मग तुम्ही बिलकुलच टेन्शन घेऊ नका दादा. अगं तुम्ही सगळ्याजणी आत का नाही बसलात? बाहेरच इतकं छान वातावरण होतं म्हणून आम्ही सगळ्या बाहेरच थांबलो. तसं नाही, तुम्ही आत बसला असतात तर सगळ्यांनाच बरं वाटलं असतं. तुम्ही रात्रभर इतकं बरंच काय काय केलं माझ्यासाठी. मी बाहेर यावं या सगळ्यातून म्हणून तुम्ही प्रयत्न खूप करताय. कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये की काय झालं होतं. सगळ्यांना त्या मुलीचंच खरं वाटतंय. अहो असं काय करताय? तुम्ही पण आमचे जिजूच आहात आणि कोणाचा जरी विश्वास नसला ना तरी आमचा तुमच्यावर खूप विश्वास आहे बरं का. बरं, काल तुम्ही म्हणालात की तुम्हाला हे सगळं कळलं, पण कसं कळलं? काय झालं? शिवा, आम्ही जसं तुला ओळखतो ना तसं जिजूंना सुद्धा ओळखतो. आणि जेव्हापासून ट्रेनिंग सुरू झालंय तेव्हापासून तर माणसांना आम्ही लगेचच ओळखायला लागलो. आणि एक मुलगी म्हणून कळतं की कुठला व्यक्ती करू शकतो आणि कुठला नाही. आणि ती मुलगी ज्या पद्धतीनं बोलत होती ना त्यावरून कळत होतं की ती खोटं बोलतीये. हा, आणि त्यामुळेच आमचा आशू जिजूवरती पूर्ण विश्वास आहे. ते असं कधीच करणार नाहीत. आणि कोणी काही म्हणो, आम्ही आहोत तुमच्यासोबत. त्या मुलीनी ना सगळ्या जगाला माझ्या विरुद्ध केलंय, पण बघ शिवा, माझ्या बरोबर कोण उभं आहे? हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही ह्यातून जोपर्यंत बाहेर पडत नाही ना तोपर्यंत आम्ही सगळ्या तुमच्या सोबत आहोत. मला खूप भरून आलंय अगं. तुम्ही आमच्यासाठी जे काही करतायत त्यासाठी थँक्यू. आजी, आई, काय झालं? काय नाही रे, कसं होणार आहे आता सगळं काही कळत नाही बघ. एक मिनिट, म्हणजे काही विशेष नाही.
तेच शिवाचं टेन्शन. आणि तू अशी निवांत बसली नाही म्हणजे काय चाललंय, तू काय वागतीयस? अरे याला काय अर्थ आहे? आता माणसाने नाश्ता पण करू नये का? उपोषणावर बसू? तुला कधी सरळ बोलताच येत नाही का ग? अरे चंदन, तिला काय सांगून उपयोग आहे? तिला काय कळणार आहे? त्या पोराला किती त्रास होतोय ते. हो ना, शिवानीला एवढं खचलेलं मी कधीच पाहिलं नाही. तिला ते घर सांभाळायचंय, जावई बापूंवर लागलेला आरोप खोटा होता हे सिद्ध करायचंय. कसं करणार आहे ती हे एकटी सगळं? आई नको टेन्शन घेऊ, शिवा आहे ती सांभाळून घेईल. पण आई, आजी, आपण आपल्या परीने त्यांना होईल ती मदत करू. नाही ते तर आपल्याला करायलाच हवं. त्यांनी सुद्धा खूप केलंय ना आपल्यासाठी. काय त्या समद्यासनीच आपल्या आधाराची गरज आहे. त्या घरात आपल्या बरोबर काय झालं हे विसरू नका म्हणजे झालं. नाही कसं आहे, तुम्ही जाल आधार द्यायला पण ते गैरफायदा घेऊन तुमचाच अपमान करतील. ती कीर्ती बघितलं ना कसं पुढे पुढे बोलते. एक द्यायची इच्छा होते तिला. या गावावर घाल ना स्वतःला. काय एकीमुळे समद्या कुटुंबाला नाव ठेवू नगस. एकीमुळे सगळे तसेच आहेत. त्या उर्मिला काकूंनी काय केलं विसरलात तुम्ही? दिव्या गप्पा बस. तोंडातून एक शब्द जरी काढलास ना तरी खबरदार. हे बघ, तू म्हणतेस ती गोष्ट वेगळी होती आणि ही गोष्ट वेगळी आहे. हो हो, ते घडलंय आणि हा आरोप आहे. तुझ्या पुढे ना बोलण्यात उपयोगच नाही. तुला किती समजावलं ना तरी काही फायदा नाही. तू तुझंच खरं करणार. अरे सगळे मला का बोलतायत? मी सुद्धा इथे दुःखातच आहे ना, पण कोणाला काही पडलेली नाही. नाही 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 दिव्या, असशील तू दुःखात, पण ना आम्हाला सध्या हे समजत नाहीये की तुला मूल गेल्याचं दुःख जास्त आहे की उर्मिला काकूंवरचा राग जास्त आहे. तुझ्याशी काय बोलू आजी. मी आज चाललोय. अरे जा जा, मला बोलल्याशिवाय कोणाचा दिवसच निघत नाही इथे. मी पोचतोच आहे. नाही आपण मीटिंग. हां नाश्ता. एक सेकंड. हो, आपण मीटिंग वेळेतच चालू करू. हां एक सेकंड. काय आता? चल निघूया आपण. बोर्ड मीटिंगला मी येते तुझ्यासोबत. मी पोचतो. हां तू येतेस? हो हो. का काय झालं? अरे मला सुहासने अचानक सांगितलं की बोर्ड मीटिंग अचानक अरेंज केली आहे. मग म्हटलं आशू जात नाहीये तर मी जाते. पण अचानक मीटिंग का बोलवली? काका नक्की कंपनीत काय होत आहे? काय नाही अशोक, काय नाही. काही घाबरण्यासारखं नाही आहे. मी करेन सगळं हँडल. हां तू टेन्शन नको घेऊ अजिबात. नाही पण नक्की झालंय काय? काय नाही, काहीच नाही, काहीच नाही. नक्की काही झालं नाहीये काका? अरे ते आशूच्या केसमुळे कंपनीचं नाव खराब होतंय असं बोर्ड मेंबर्सचं म्हणणं आहे. त्यामुळे ते सगळे नाराज झालेत आणि आशूला थोड्या काळासाठी का होईना त्याला बाहेर ठेवूया असं म्हणणं आहे त्यांचं. नाही हे असं कसं होऊ शकतं? हे कसं शक्य आहे? ते यांच्याशी बोललेत का? माझं आणि भाऊंचं बोलणं झालंय. भाऊ पण ऑनलाईन ती मीटिंग जॉईन करणार आहे. पण काय हा इश्यू असा आहे ना की तिथे जाऊनच ॲड्रेस करावा लागेल. म्हणून मी म्हणते की मी जाते मीटिंगला. मी जाऊन सांभाळेन सगळं. आणि आशूच्या बाजूने पण कोणीतरी बोलणारं हवंय ना. नाही गरज नाहीये कीर्ती. मी आहे, मी सगळं सांभाळून घेईन. असं काय करतोयस काका? वोट एक्सरसाइज करायला प्रॉक्सी लागेल ना. वोट का करणार? वोटची त्याला काही गरज नाही आहे. आई, काही दिवसांसाठी आशूला बाजूला करावं लागेल. आणि हा टेम्पररी डिसिजन आहे. मी सांगेन त्यांना, ऐकतील माझं ते. अहो ताई, पण असं केलं तर आशू दोषी वाटणार नाही का त्यांना? एक्झॅक्टली. मी बोलते ना, मध्ये बोलू नकोस. ताई आमदार बघा, बोर्डचा डिसिजन मला पटतोय. मी होतो बाजूला काही दिवस. माझ्यामुळे उगाच कंपनीला त्रास झालेला माल नाही सहन होणार. आशू अरे बाळा, तू असा लगेच निर्णयावर कशाला पोहोचतोयस? आशू बरोबर आहे, असं का बोलतोयस तू? अरे तू असं केलंस तर तू दोषी वाटशील त्यांना. ज्यांना यातलं ज्ञान नाहीये त्यांनी प्लीज मध्ये बोलू नका. ताई काय झालं काय तुम्हाला? काय विचार करताय तुम्ही? म्हणजे काय म्हणायचंय तुला?
हे बघ, मी काही दिवसांसाठीच आशूला बाजूला व्हायला सांगते, आणि भाऊ जरी असते तरी त्यांचा पण हाच डिसिजन असता. भाऊंचा काय निर्णय असेल हे तू ठरवू नकोस, कळलं? आई ऐक माझं, हिला काही कळत नाही, अडाणी येते. आणि तसंही वस्तीतल्या लोकांना काय कळणार आहे बिझनेस मध्ये. किती तोंड सांभाळून बोल. आई हे बघ, बास झालं. मी बोर्ड मीटिंगला जाणार आहे आणि आशूच्या बाजूने त्यांना सगळं समजवणार आहे. बघूया कोण काय करतं. मूर्ख आहेस तू. हो, आणि भाऊंनी तुला बोर्ड मेंबर केले म्हणजे तुला सगळं येतं असं नाही. काही डिसिजन्स कंपनीसाठी घ्यावे लागतात, आणि कंपनीसाठी बोलतेय मी. ठीक आहे ताई, मला अक्कल नसेल, माझं शिक्षण झालेलं नसेल, काही असेल, तरीही मी बोर्ड मीटिंगला जाणार. आणि कीर्ती, तू जे म्हणतेस ना की काही निर्णय डिसिजन्स घ्यावे लागतात, तर असं काही नाही. हा, काही गोष्टींना वेगळे सोल्युशन्स पण असतात. आई हे बघ, आपण सगळे इमोशनल होतो. कीर्ती बाई, तू नको जाऊ ग मीटिंगला. शिवाला जाऊ दे, ती सांभाळून घेईल सगळं. मी मुलगी आहे तुझी. पण हे मुलगी असण्याविषयी नाहीच आहे. हा आशूच्या आयुष्याचा प्रश्न आहे, आणि आशू दोषी म्हणून सिद्ध व्हावा अशी माझी अजिबात इच्छा नाही. मग हिला जमणार आहे? हिला एक इंग्लिश पुस्तक वाचायला दिलं ना तर ततापप होईल हिची. तेच धडे महत्त्वाचे असतात ना, ते आयुष्याने खूप शिकवलेत मला. मी हँडल करेन बरोबर सगळं. ठीक आहे? आणि जर हँडल करता आलं नाही तर मी या घरात पाऊल ठेवणार नाही. शब्दाला पक्की राहशील ना? तुम्हाला तर माहितीच आहे, शिवा दिलेला शब्द मोडत नाही. आशू, हे बघ, तू नको काळजी करू, मी सगळं व्यवस्थित करीन. मला माहिती आहे शिव. काका, शिवा, तुम्हाला जे वाटतंय ते करा. तुम्हाला जो योग्य डिसिजन घ्यायचा आहे तो घ्या. चल शिवा, आपल्याला उशीर होईल मीटिंगला जायला. हो, निघूया. नाश्ता केलाय तो खाऊन जा ना. थोडंसं खाऊन जा. चल चल. हे बघा, आता आपण मागे हटायचं नाहीये. आपल्याकडे काही पर्याय नाहीये. बरोबर आहे. कंपनीची बदनामी म्हणजे आपली बदनामी होते. आपण डबघाईला येऊ. मला तर जिथे भेटतील तिकडे मीडिया विचारतो की तुमच्या कंपनीमध्ये हे सगळं नॉर्मल आहे का, हे असंच चालतं का, यापूर्वी असं कधी घडलं होतं का. त्यांना काय तोंड द्यायचं मी. हो, पण हे सगळं खरं आहे का? मला तर थोडा डाऊटच येतोय. हे बघा, हे खरं आहे की नाही यात आपल्याला पडायचं नाहीये. कंपनीचे स्टेक्स पडतायत आणि ही चांगली बातमी नाहीये. त्यामुळे आपण सगळे एकत्र येऊन मीटिंग घेऊ आणि काही तो स्टँड घेऊ. आणि काही केल्या लक्ष्मण सरांसमोर आशुतोषचं रेजिग्नेशन मागायचं. आजच वोट घ्यायचं. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. याने कंपनीची बदनामी तर होणार नाही. हो, आणि आपल्याला पुढची कामं सुद्धा करता येतील. त्यांच्यावर अवलंबून राहता येणार नाही. सर आले आहेत, तुम्हा सगळ्यांना कॉन्फरन्स रूम मध्ये बोलवलं. चला चला. मांजा यार, मी का घेतला तो फोन त्या दिवशी, का गेलो तिथे त्या पार्टीला, मला कळतच नाहीये का. आशू, तू मुद्दाम केलंयस का हे सगळं? तू तुझं काम करत होता आणि अडकला गेला. नको इतका विचार करूस या सगळ्याचा. झालं माझ्यामुळेच ना. माझ्यामुळे किती त्रास होतोय घरच्यांना. पण तरीही घरातले तुझ्यासोबत उभे आहेत ना. आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. मला नाही पटत आहे. मला एक तर स्वस्थच नाही बसवत आहे. सगळे माझ्यासाठी एवढं करत असताना मी असं इथे नाही बसू शकत. हे बघ भाई, मला तुझी अवस्था कळते, पण कसं आहे ना, आता मीडियाचं लक्ष तुझ्याकडे. तू काही केलंस, काही बोललास, वागलास, ते उलटच घेणार आहेत. आणि जे काही ते ऑफिसमध्ये चाललंय ते सांभाळायला शिवा आणि काका आहेत ना, ते गेलेत ना. नाही यार, मला खूप अस्वस्थ वाटतंय आणि मला काय करू हेच कळत नाहीये. असं आशू, आपण देवळात जाऊया. हा? देवळात का? का म्हणजे तिथे पॉझिटिव्ह वातावरण असतं, शांत असतं, तुला बरं वाटेल. म्हणणं बरोबर आहे तुझं, पण मला नाही वाटत मला बरं वाटेल. प्रयत्न करायला काय हरकत आहे. हे बघ, सध्या काय महत्वाचं आहे, तुला आतून शांत वाटणं. मला खात्री आहे आपल्याला गेल्यावर बरं वाटेल. चल जाऊ दे, कन्फर्म जाऊ. ऐक,
ये ना चल जाऊ चल चल चल. कसा आहे आशुतोष? घरी कसे आहेत सगळे? भाऊ, सीताई बरेत. आणि शिवा, ती कशी आहे? पण बरी आहे. गुरुजी, आयुष्यात एक खूप मोठं संकट आलंय. सगळं ठीक होईल. देवावर विश्वास ठेव. विश्वास आहे माझा. पण गुरुजी, मला आणि शिवाला ना सारख्याच्या संकटांना सामोरं जावं लागतं. काही ना काहीतरी होतं आणि मग संकट येतं. आम्ही त्यावर मातही करतो, पण पुन्हा एक नव्याने प्रॉब्लेम उभा राहतो. हे असंच चालू राहणार का सतत? संकट तर येतच राहणार. पण मला सांग, या सगळ्यात तुमचं नातं कसं टिकून आहे? सॉलिड आहे. आमचं नातं खूपच स्ट्रॉंग आहे आणि म्हणूनच कदाचित या संकटांना सामोरं जायची ताकद आम्हाला मिळते. वा, संकटात जर तुम्ही एकमेकांसोबत उभं राहत असाल आणि यामुळे तुमचं नातं घट्ट होत असेल तर ही चांगली गोष्ट आहे. कसं आहे, देव आपली परीक्षा प्रत्येक पावलावर पाहत असतो आणि आपल्या लोकांसोबत कसं राहतो यावर निष्कर्ष निघत असतो. आणि तो जर निघाला तर असं समजायचं अर्ध संकट टळलं. काय भाई, बरं वाटतं का? पीसफुल वाटतंय. मी बोललो होतो मंदिरात जाऊ, बरं वाटते. चल बसूयात जरा वेळ. हा चल, झाडाखाली बस. कोण तुम्ही आणि इथे काय करताय? चला निघा सगळ्यांनी. आम्ही उठणार नाही. तुम्ही आशुतोष देसाई यांच्यावर अन्याय करताय. हे बघा, तुम्ही आता इथून गेलात नाही ना तर मला सिक्युरिटीला बोलवावं लागेल. थांबा थांबा थांबा. लक्ष्मण सर, कोण आहेत या मुली आणि इथे कशा आल्या? आम्ही इथे आशु सरांसाठी आलो आहोत. हा काय प्रकार आहे? हे बघा, तुम्हाला जे काही प्रश्न पडले आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शिवा देईल. ओके शिवा? तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या मुली कोण आहेत, तर ह्या मुली देसाई ऑटोमोबाईल्सच्या नवीन बोर्ड मेंबर्स आहेत. काय? कसं शक्य आहे हे? लक्ष्मण सर, काय बोलताय तुम्ही? काय थट्टा करताय का? काय चाललंय हे सगळं? आम्हाला काहीही कळत नाहीये. थांबा थांबा, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार तुम्हाला. हे बघा, अहो तुम्ही जे म्हणताय तेच करतोय आपण. कंपनीच्या हिताचाच विचार करतोय. तुम्ही आम्हाला काढताय का? एकदम बरोबर ओळखलात तुम्ही. हे बघा, हे तुम्ही करू शकत नाही. आम्ही इथे खूप वर्षापासून काम करतोय आणि आमच्याशिवाय या कंपनीचं काही होऊ शकत नाही. एक मिनिट. अरे काय मस्करी चालली आहे का? आणि लक्ष्मण सर, तुम्ही हे असं करताय? अहो, आम्ही या कंपनीचे बोर्ड मेंबर्स आहोत. हो, असं कसं? तुम्ही सगळे आत्ता म्हणालात ना आपण आशूला काढून टाकूया, पण मी तुम्हालाच काढून टाकलं.